टिफिनसाठी सकाळी सकाळी खूप घाई झालेली आहे. सकाळी उठायला उशीर झाला. कोणतंही कारण असू द्यात, तुम्हाला लगेच 1-2 सेकंदामध्ये जर बनवायचा असेल, तर ही रेसिपी नक्कीच खूप अप्रतिम होते आणि आवडते पण, खायला पण अगदी टेस्टी आहे, मस्त. तर चला सुरुवात करूयात. बघा, मी घेतलेले आहेत छोटे-छोटे बटाटे. मोठे असतील तरी चालतात. वरची साल काढून घेऊयात सगळी. बघा, अशा पद्धतीनं सगळ्याच बटाट्याची साल काढून घेऊयात. परत दुसरं बाऊल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टोटल साल बटाट्याची काढलेली आहे, ती पूर्ण साल टाकलेली आहे. बघा, पूर्ण इकडच्या कलरचं पाणी व्हाईट व्हाईट झालेलं आहे. जे पांढरं पांढरं असतं ते बटाट्याचं पूर्णच निघून गेलेलं आहे. आपल्याला मीठ टाकून घ्यायचे, ज्यामुळं बटाटे काळे होऊ नयेत. आणि साल पण आपल्याला या सालचा चिवडा करायचा आहे. कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, दोन्ही पण साईडला बाउलमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही सगळी साल काढून घेतलेली आहे. साल फेकून देऊ नका. या सालीचं पुढं काय करायचं मी सांगणार आहे. तर याचे आता आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचे, जसं की आपण चिप्स करतो ना, त्या पद्धतीनं अगदी पतले पतले कट करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीनं. जर चाकू असेल तर चाकूच्या साहाय्याने पण तुम्ही असे बारीक बारीक कट करून घेऊ शकता. अगदी एका सेकंदामध्ये होणारी ही रेसिपी आहे. सकाळी खूप जणांना उठायला कधी उशीर होतो, कधी गडबड होते. डब्याला टिफिनला देताना तुम्ही जर ही भाजी केलात तर 1 ते 2 सेकंदामध्ये होऊन जाते. आणि लहान मुलांना तर फार आवडते. मी अगदी 2 ते 3 दिवसामध्ये करून देत असते टिफिनमध्ये. खूप आवडीने मुले खातात आणि मला म्हणतात की डब्यामध्ये ही रेसिपी दे, ही भाजी दे. बघू शकता तुम्ही असे पतले पतले केलेले आहेत. तर जेवढेही बटाटे आहेत तेवढ्याचे सगळ्याचे मी पतले करून घेतले आहेत. आणि मिठाचं पाणी टाकल्यामुळं हे पूर्ण काळं पण झालेलं नाहीये आणि पूर्ण पांढरं जे असतं ते पूर्ण निघून गेलेलं आहे. बघा, पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे. तर आता काय करायची प्रोसिजर तुम्हाला लगेच सांगते मी. तर पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्कीच पहा. टोटल जेवढेही तुमच्या घरी मसाले आहेत अवेलेबल, तेवढे सगळे मसाले यामध्ये टाकून द्या. प्लस यामध्ये मीठ टाकून द्या, हळद टाकून द्या, तिखट टाकून द्या. कसुरी मेथी टाकायची असेल, कसुरी मेथी टाकून द्या. यावरती कोथिंबीर टाकायची असेल कट करून, कोथिंबीर बी यावरती तुम्ही टाकू शकता. टिफिनमध्ये तर चिप्सची भाजी म्हणून खातात सगळेच. आणि हो, सिक्रेट म्हणजे ह्यावरती बेसन पीठ टाकायचे, अगदी 2 टेबलस्पून ते 3 टेबलस्पून. त्यानंतर मीठ चवीपुरतं टाकून घ्यायचे. सगळे मसाले जेवढे आहेत अवेलेबल, तुम्ही चाट मसाला टाकू शकता, तुम्ही मॅगी मसाला टाकू शकता, चिवडा मसाला टाकू शकता, चकली मसाला टाकू शकता. जेही अवेलेबल आहे. पनीर असेल, पनीर मसाला, टिक्का पनीर मसाला असेल, जोही मसाला असेल तो तुम्ही यावरती अर्धा-अर्धा टेबलस्पून टाकू शकता. आणि आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून यावरती बेसन टाकायचं आहे. तर बरेच सिक्रेट टिप्स असतात, काही सिक्रेट पद्धत असतात. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. स्किप न करता मी दाखवत आहे. तुम्ही पण स्किप न करता पहा, ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजण्यात येईल. त्यानंतर पूर्ण मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे. पूर्ण मसाला प्रत्येक चिप्सच्या एका तुकड्याला लागलेला पाहिजे. चला, कढई ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित गरम करून घेऊया. त्यानंतर बघा, मी 2 ते 3 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. जास्त पण ऑइल घेतलेलं नाहीये. आपल्याला ते तळवून घ्यायचं नाहीये. तळवल्याच्या नंतर तर ते मसाला चिप्सच होऊन जातील. पण आपल्याला टिफिनमध्ये भाजी द्यायची आहे. तर त्यामुळं 2 ते 3 टेबलस्पून ऑइल घेतले आणि त्यानंतर यामध्ये जेही आपण केलेला आहे मसाला तयार, पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, खालच्या साईडनी लगेच तळायला सुरुवात झालेली आहे. तर ते खालच्या साईडनी चिटकू नये म्हणून सुरुवातीला आपण
हलवून घेऊयात खालच्या साईडनी वरती व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि असं पसरून ठेवायचे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीनं पसरवायचे आणि वरती झाकून ठेवायचे आणि थोड्या थोड्या वेळाला आपल्याला परत खालची बाजू वरती करायचे आणि परत झाकून ठेवायचे. परत खालती जी खालची बाजू आहे ती वरती करायचे आणि परत झाकून ठेवायचे. असं आपल्याला 3 ते 4 वेळेस करायचं आहे आणि हे मीडियम आचेवर ठेवायचं आहे. बघा काढले मी, खालची बाजू मस्त क्रिस्पी झालेली आहे. हे बघा जे चिटकलेलं असतं ते अशा पद्धतीनं काढून घ्यायचे आणि परत वरची साईड खाली करून व्यवस्थित आपल्याला परतवून झाकून ठेवायचं आहे. परत थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आणि परत तीच प्रोसिजर करायची आहे. परत एक वेळेस दाखवते मी तुम्हाला. परत थोड्या वेळाने मी काढले. बघा खाली असं चिटकलेलं आहे. व्यवस्थित काढून घ्यायचे. जर जास्त वेळ तुम्ही ठेवलात तर ते जे चिटकलेलं असतं ते करपून जातं आणि करवट लागतं. तर जास्तही वेळ ठेवायचं नाही. फक्त दम मारू द्यायचं आहे आपल्याला. जसं आपण बिर्याणीला दम देतो तसं दम मारू द्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघूयात शिजलंय का? शिजलं असेल तर ठीक, शिजलं नसेल तर परत ती प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची आहे. तर तुम्हाला मी 3 वेळेस दाखवले. तुम्ही 3, 4, 5 वेळेस शिजले नसेल तर परत एकदा तसंच प्रोसिजर करून घेऊ शकता. तर आपली इथं मसाला हे बघा पूर्ण स्मेल खूप छान येत आहे. तुम्हाला दाखवते मी बघा. मस्त क्रिस्पी पण झालेला आहे आणि शिजून पण झालेला आहे. तर गॅस बंद करून घेऊयात आणि यावरती कसुरी मेथी किंवा कोथिंबीर टाकून तुम्ही सर्व करू शकता. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत थँक यू.